संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा. कुणी साकारला शेतकरी, कुणी रंगवला स्वप्नातील भारत. पलूसच्या चौंडेश्वरी उत्सवातील रांगोळी ठरली आकर्षण. श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सवानिमित्त पलूस येथील श्री चौंडेश्वरी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटातील स्पर्धकांनी रंगांची मुक्तहस्ते उधळण करत आखीव रेखीव आकर्षक आणि कलात्मक रांगोळ्या साकारत आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले. रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश, संस्कृती, निसर्ग आणि देशप्रेमाचे विविध पैलू साकारण्यात आले. शेतकरी देशाचा अन्नदाता, महाराष्ट्राची लोककला व संस्कृती, नारी शक्ती, सक्षम महिला, सक्षम समाज, निसर्ग माझा मित्र, माझ्या स्वप्नातील भारत, मुलींची भरारी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी मुक्त रांगोळी अशा विविध विषयांवर स्पर्धकांनी रंगाची उधळण केली. कुणाच्या रांगोळीत शेतकऱ्याच्या कष्टाचे दर्शन घडले तर कुणी महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व संस्कृतीचे रंग साकारले. नारी शक्ती, पर्यावरण संवर्धन, विकसित भारताचे स्वप्न आणि मुलींच्या प्रगतीचा संदेश देणाऱ्या रांगोळ्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रंगसंगती, रेखीवपणा, विषयांची मांडणी आणि कलात्मक सादरीकरण यामुळे स्पर्धेत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. खुल्या गटासह इयत्ता 5वी ते 10वी गट आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आला होता. त्यामुळे विविध वयोगटातील स्पर्धकांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या ठिकाणी रंगांची मुक्त उधळण, कलाकारांचा उत्साह आणि रांगोळ्यांची आकर्षक मांडणी यामुळे मंदिर परिसराचे वातावरणच रंगबेरंगी झाले होते. या रांगोळी स्पर्धेचं आयोजन चंद्रदीप बुचडे, सागर रेपाळ, योगेश बुचडे, प्रमोद बुचडे, गिरीश एकार, निखिल बुचडे, विशाल म्हेत्रे, प्रशांत खारगे, विशाल दिवटे, सनी बुचडे, श्रीशैल खारगे, संग्राम बुचडे, योगेश रसाळ, संकेत बुचडे, शुभम बुचडे, प्रतीक बुचडे, अक्षय बुचडे व प्रथमेश रसाळ यांनी केलं. स्पर्धेच्या बक्षीस व्यवस्थेची जबाबदारी निखिल बुचडे यांनी सांभाळली. स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व संयोजकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे रांगोळी स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या उत्सवाच्या संयोजनात श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठान, श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, श्री चौंडेश्वरी समाजसेवा मंडळ, श्री चौंडेश्वरी कला क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ, श्री चौंडेश्वरी देवांग समाज युवा मंच, श्री चौंडेश्वरी गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळ तसेच देवांग समाज महिला मंडळ यांचा सहभाग आहे. धार्मिक उत्सवाला कला, संस्कृती, सामाजिक संदेश आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेची जोड देणाऱ्या या रांगोळी स्पर्धेमुळे श्री चौंडेश्वरी मंदिर परिसर रंगांच्या कलात्मक मेजवानीने उजळून निघाला असून स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आयोजकांचा उत्साह वाढवणारा ठरला. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण चौंडेश्वरी प्रतिष्ठानने रांगोळी कॉम्पिटिशन, मेहंदी कॉम्पिटिशन, चित्रकला कॉम्पिटिशन अशा विविध कार्यक्रमांचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महिलांचा, मुलांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याला आणि इथून पुढे पण ते नियोजन करतील आणि खूप चांगल्या प्रकारे महिलांनी पण या वर्षी प्रतिसाद दिलेला आहे रांगोळी उपक्रमासाठी, मेहंदीसाठी. त्यानिमित्ताने महिलांना एक स्वतःची कला दाखवण्याची संधी मिळत आहे. एक महिला सक्षम कशी असते रांगोळी मार्फत त्यांनी सादर करावे आणि किंवा आपली महाराष्ट्राची संस्कृती, लोककला, आणि देवांगकोष्टी समाज प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी महिलांना त्यांच्या कामातून वेळ मिळावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी देवांगकोष्टी समाज प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी सर्व महिलांना अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. मेहंदी स्पर्धा, राखी बनवणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या सर्वातून महिला घरातून आपल्या कामातून वेळ काढून त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी इथे येत असतात. दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो. दरवर्षी सर्व महिला उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये प्रतिसाद देतात आणि सहभागी होतात. यावर्षी वेगवेगळे विषय आहेत. शेतकरी, अन्नदाता हा एक विषय आहे, महिला सक्षम समाज हा एक विषय आहे
आणि महाराष्ट्र संस्कृती आणि लोककला हा एक विषय दिलेला आहे. ह्या तिन्ही विषयांवरून आपल्याला माहिती मिळते, शेतकऱ्यांची माहिती मिळते, महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला जपता येते आणि महिला कशा सक्षम होतील आणि कशा झाल्या आहेत हे देखील ह्या रांगोळीतून आपल्याला कळू शकते. वर्षीप्रमाणे श्रावण पौर्णिमेनिमित्त चौंडेश्वरी येथे विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. रांगोळी म्हणजे एक आपल्या भारताचे सांस्कृतिक संस्कारच म्हणायला पाहिजे, कारण रांगोळीशिवाय कोणतेही शुभ कार्य हे पूर्ण होत नाही. आणि रांगोळी घरातच काढली जाते, पण कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी चौंडेश्वरी येथे विविध स्पर्धा घेतल्या जातात. आणि यावर्षी विशेष म्हणजे महाराष्ट्राची लोककला जी लोप पावत चाललेली आहे ती म्हणजे वासुदेव, याचं मी इथे चित्रण केलेलं आहे. कारण मुलांना आत्ताच्या वासुदेव हे पाहायला सुद्धा भेटत नाहीये. त्यामुळं या निमित्तानं आपली लोककला काय आहे, संस्कृती काय आहे हे सुद्धा दर्शवता येईल. त्याबद्दल मी पूर्ण चौंडेश्वरी समाजाचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.